प्रेग्नन्सीमध्ये काय काय पाळायचं असतं, जे डॉक्टर्स जे सांगतात सांगतात. आईला, होणाऱ्या मातेला जे सांगतात ते खूप इम्पॉर्टंट असतं. ज्या प्रेग्नंट विमेन जे टोबॅको स्मोकिंग, दारू किंवा ड्रग्स वगैरे काही घेतात, त्यांची बाळं ॲबनॉर्मल होतात. म्हणजे नंतर कळत असेल, म्हणजे तेव्हा लगेच बाळं कळले नाही. आल्यावर कळतं. हम्म. आता तर आमच्याकडे आता जिथे आम्ही माहिती आहे हम्म. की इथे काहीतरी होऊ शकेल, तिथे आम्ही आता प्रेग्नन्सीमध्ये जाऊन आतमध्ये, पोटात आतमध्ये जाऊन त्याच्यात ते जे फ्लुइड असतं तेही काढून आम्ही स्टडी केले, की हे येणारं बाळ काही ॲबनॉर्मल असू शकेल का. आता ज्या पण तसं फॅमिलीमध्ये तर प्रेग्नन्सीमध्ये टेस्ट होतातच, त्यातून कळतच बऱ्याचशा गोष्टी, पण हे हे नाही, काही गोष्टी स्पेसिफिक असतात ना, हा जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी, ते आपल्या ब्लड त्याच्याने टेस्टमध्ये नाही नाही कळणार. कळणार. त्यांना स्पेसिफिक टेस्ट लागतं. आता मी आमच्या एका पेशंटमध्ये फॅमिलियल ओबेसिटी होती. हां. आता जे पहिलं बाळ ॲबनॉर्मल होतं, आम्ही दुसऱ्या बाळासाठी तिला आम्ही सांगितलं होतं नो प्रेग्नन्सी, ऐकलं नाही. ओके. आणि 5-6 महिने झाल्यानंतर आली, तर तिला आम्ही KEM हॉस्पिटलसमोर NIRF म्हणून आहे, एक इन्स्टिट्यूट आहे, ओके. ही जेनेटिक स्टडीज करते. इट इज कनेक्टेड टू इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च न्यू दिल्ली, त्यांचीच ब्रांच होती आपल्या इथे. त्यांच्यातून माझी जी त्यावेळेसची स्टुडंट होती तिला सांगून, मग तिथले एक डॉक्टरना मदतीला घेऊन आम्ही इंट्रायुटराईन ते फ्लुइड काढलं, ते टेस्ट केलं आणि ते त्याने दाखवलं आम्हाला की या बाळाला काही प्रॉब्लेम नाही. सो वी अलाउड द प्रेग्नन्सी. जर आम्हाला त्यात काही ॲबनॉर्मॅलिटी मिळाली असती तर त्या बाळाला आम्हाला टर्मिनेट करायला लागली असती, आणि ती अलाउड नाही आहे ॲक्च्युली आता. पण त्यावेळेस स्पेशल परमिशन घेऊन ती करावी लागली असती. अच्छा. तोपर्यंत बाळाची खूप वाढ झालेली असते ना. बरोबर. हो, पूर्ण फॉर्म झालेलं असतं. हा, म्हणजे अशा काही गोष्टी असतात की ज्या आम्ही पेशंटना सांगतो आणि त्या करून घेतो. ओके. पण एखादा पेशंट तुमच्याकडे सर्जरीच्या उद्देशाने आलेला आहे, पण असं कधी होतं का की सर्जरीपेक्षा दुसरे काही उपायही त्याला आपण सांगू शकतो आणि पॉसिबल असतं विदाऊट सर्जरी काही वजन कमी होणं? हो, आहे ना. म्हणजे नॉट नाही, आता मी नेहमी माझ्या पेशंटना, आय एम नॉट ॲडव्होकेटिंग यू द सर्जरी जस्ट बिकॉज आय एम अ सर्जन. आणि मी सर्जन आहे म्हणून मी सगळ्यांना येईल त्याला ऑपरेट करणं, दॅट्स रॉंग. आमच्या ह्याच्यामध्ये कुठे सर्जरी करू नये हे जास्त इम्पॉर्टंट असतं दॅन कुठे करावी, कारण देन यू लँड अप इन ट्रबल. प्रॉब्लेम तिथे होतात. तर पेशंट माइल्डली ओबीज आहे, मॉडरेटली ओबीज आहे की सिव्हिअरली ओबीज आहे, सगळीकडे द बेस्ट ट्रीटमेंट इफ यू अंडरस्टँड इज डाएट अँड एक्सरसाइज, जी एज ओल्ड आहे, आपल्या आजोबा आजींपासून आलेली आहे. पण त्यांचं जे लाईफस्टाईल होतं तर त्यावेळेस ओबेसिटी नव्हती, कमी होती. आजही तुम्ही रुरल भागात गेलात, खेड्यापाड्यामध्ये आज आहे खेड्यापाड्यात ओबेसिटी सुरुवात झालेली आहे. हो, मला डॉक्टर बंगनी पण इन्व्हाइट केलं होतं मागे 1-2 वर्षापूर्वी. त्यांच्या इथे आम्ही कॅम्प केला होता. मी म्हटलं सर, मी आणि हेमलकसा आणि तिकडे गरज आहे, आणि त्यांना मला कसं बोलवताय तुम्ही, एक करूया ना, तुम्ही या आमच्याकडे आणि एक लेक्चर पण द्या आणि एक कॅम्प पण करूया. मी गेलो होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 250 लोक आली होती कॅम्पला. त्यातले 63 माणसं, बायका आणि पुरुष धरून जाड होते. म्हणजे त्यातल्या 4-5 जणांना तर सर्जरी आवश्यक होती. म्हणजे ही खेड्यापाड्यातली गोष्ट सांगतो. बापरे. पण त्यांचं ते डाएट सगळं चांगलंच असतं असं आपण धरूया. न्यूट्रिशनली चांगलं नसतं. खायला त्यांना जे काही अवेलेबल आहे ते खातात. मी पण खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या होत्या. मी ॲक्च्युली जाऊन पण बघितलं नॅक्सलाइट एरियामध्ये. मी 4 दिवस राहिलो होतो त्यांच्याबरोबर. काय ॲक्च्युली काय जेवण काय असतं, त्यांच्या राहण्याच्या कंडिशन्स कशा, तरी एवढी ओबेसिटी कशी काही आली. म्हणजे रिसर्च करण्यासारखा टॉपिक आहे हा. पण ओबेसिटी असू शकते.